अकोला महापालिकेच्या निवडणूक मतदानाच्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील शहाबाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता मतदानासाठी गेलेल्या गौतम भगवान गरड वय 62 वर्ष यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला। या दरम्यान झटका आल्यानंतर ते जागीच कोसळले। त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। गौतम गरड हे पानपट्टी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या पश्चात पत्नी अनुसया गरड आणि अपंग मुलगा कुणाल आहे। 3 मुलींचे विवाह झाले आहेत। कमावत्या व्यक्तीच्या निधनाने कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून शासनाने तातडीची मदत द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। माझे मावस भाऊ श्री गौतम गरड हे आज सकाळी मतदान करण्यासाठी शहाबाबू हायस्कूलला गेले असता तिथे त्यांना जोराचा अटॅक आला आणि तिथेच ते कोसळले। त्यांना दवाखान्यात घेऊन जात असताना मधात त्यांचं दुःखद निधन झालं। तर शासनाला अशी अपील आहे की माझा भाऊ अतिशय गरीब आहे आणि त्याला मुलगा नाही आहे आणि त्याला काहीतरी मदत मिळावी एवढीच अपेक्षा आहे। मी संजय सुपारे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।